नमस्कार. सेट परीक्षेची तयारी करताय किंवा मग आधुनिक शिक्षण पद्धती कशी काम करते हे समजून घ्यायचंय? मग आजचा विषय खास आपल्यासाठी आहे. मूल्यांकन प्रणाली किंवा इव्हॅल्युएशन सिस्टम्स. हा शब्द ऐकायला थोडा जड वाटतो नाही का? पण काळजी करू नका. आज आपण याच प्रणालीचे सगळे पैलू इतक्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की हा गुंतागुंतीचा विषय एकदम सोपा होऊन जाईल. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी मूल्यांकन म्हणजे नेमकं काय, मग त्याचे महत्त्वाचे प्रकार कोणते, त्यानंतर सध्या खूप चर्चेत असलेल्या CBCS म्हणजेच चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टममध्ये मूल्यांकन कसं होतं ते बघू. पुढे आपण कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग आणि या क्षेत्रात होणाऱ्या नवीन बदलांवरही नजर टाकू. चला तर मग सुरू करूया. ओके, तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, मूल्यांकन म्हणजे काय, यालाच मूल्यमापनाचा पाया का म्हणतात ते आता आपण समजून घेऊया. चला विचार करूया. शाळेपासून कॉलेजपर्यंत आपल्याकडे या परीक्षा आणि चाचण्या का असतात? म्हणजे का घेतात ह्या सगळ्या टेस्ट्स? याच प्रश्नाच्या उत्तरात मूल्यांकनाची खरी गरज लपलेली आहे. पाहूया कशी ते. बरेचदा आपल्याला वाटतं की मूल्यांकन म्हणजे फक्त मार्क किंवा टक्केवारी. पण तसं नाहीये. ही खूप मोठी प्रक्रिया आहे. विचार करा की एखाद्या विद्यार्थ्याच्या वागण्यात, त्याच्या ज्ञानात, त्याच्या कौशल्यात काय बदल झालाय याचे पुरावे गोळा करणं आणि मग ते बदल किती खोलवरचे आहेत, किती महत्त्वाचे आहेत हे तपासणं, याला म्हणतात मूल्यांकन. आणि हो, हे फक्त आकड्यांमध्ये मोजलं जात नाही, तर ते गुणात्मक म्हणजे वर्णनात्मक सुद्धा असतं. आता ही मूल्यांकन प्रक्रिया नक्की कशी होते, तर त्याचे हे 5 महत्त्वाचे घटक आहेत. सगळ्यात आधी येते चाचणी म्हणजे टेस्टिंग. ही एक प्रकारची टूल आहे, ज्ञान मोजायचं साधन. मग येतं मापन म्हणजे मेजरमेंट. यात त्या चाचणीला आकडे किंवा गुण दिले जातात. तिसरं आहे मूल्यमापन किंवा असेसमेंट, जी एक मोठी प्रोसेस आहे. यात माहिती गोळा करून प्रगतीचा आढावा घेतला जातो. मग येते परीक्षा, जी जास्त फॉर्मल आणि फायनल असते. आणि शेवटी योग्यता निर्धारण, म्हणजे या सगळ्याच्या आधारावर विद्यार्थ्याच्या एकूण पात्रतेबद्दल एक फायनल निर्णय घेतला जातो. हे सगळे मिळून एक कंप्लीट पिक्चर तयार करतात. ठीक आहे, तर मूल्यांकनाचे अनेक प्रकार आहेत, पण त्यातले 2 प्रकार समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एक आहे प्रक्रिया आणि दुसरा आहे परिणाम. चला बघूया काय फरक आहे या दोन्हींमध्ये. पहिला प्रकार आहे फॉर्मेटिव्ह मूल्यांकन. हे असं मूल्यांकन आहे जे शिकवताना सतत चालू असतं, म्हणजे ऑनगोईंग प्रोसेस. याचा मेन उद्देश काय, तर सुधारणा करणे. विचार करा, जसा एखादा क्रिकेट कोच प्रॅक्टिसच्या वेळीच खेळाडूला त्याच्या चुका सांगतो आणि खेळ सुधारायला मदत करतो, बरोबर तसंच इथे शिक्षक एका कोचच्या भूमिकेत असतो. प्रश्नमंजुषा, युनिट टेस्ट, असाइनमेंट्स ही सगळी याचीच उदाहरणं आहेत. आणि याच्या अगदी विरुद्ध आहे समेटिव्ह मूल्यांकन. हे कधी होतं, तर अगदी शेवटी, म्हणजे पूर्ण कोर्स किंवा शैक्षणिक वर्ष संपल्यावर. याचा उद्देश सुधारणा नाही, तर निकाल देणं आहे, जजमेंट देणं आहे. वर्षभरात विद्यार्थी काय शिकला हे फायनली मोजायचं. आपल्या फायनल परीक्षा याचंच उत्तम उदाहरण आहेत. याच्या आधारावरच सर्टिफिकेट मिळतं किंवा पुढच्या वर्गात प्रवेश मिळतो. चला एका नजरेत फरक पाहूया. फॉर्मेटिव्हचा उद्देश आहे सुधारणा, तर समेटिव्हचा उद्देश आहे निकाल. फॉर्मेटिव्ह प्रक्रियेदरम्यान होतं, तर समेटिव्ह अगदी शेवटी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फॉर्मेटिव्हमध्ये फीडबॅक दिला जातो, ज्यामुळे सुधारणेला वाव असतो. समेटिव्हमध्ये सहसा तसे नसतं. बरं, आता ही फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्हची तत्त्वं प्रत्यक्षात कुठे वापरली जातात ते पाहू. उच्च शिक्षणात सध्या एक खूप महत्त्वाची सिस्टम आहे, CBCS म्हणजेच चॉईस्ड बेस्ड क्रेडिट सिस्टम. बघूया तिथे मूल्यांकन कसं काम करतं. CBCSला समजून घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे कॅफेटेरिया डोळ्यासमोर आणा. आपण कॅफेटेरियामध्ये जातो आणि मेन्यू कार्ड बघून आपल्या आवडीचे पदार्थ निवडतो, बरोबर? CBCS पण अगदी तसंच आहे. ही एक अशी सिस्टम आहे जी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याचं आणि मुख्य म्हणजे त्यांच्या स्वतःच्या स्पीडने शिकण्याचं स्वातंत्र्य देते. आणि याचे फायदे जबरदस्त आहेत. ही सिस्टीम पूर्णपणे विद्यार्थी केंद्रित आहे, म्हणजे इंजिनिअरिंगचा विद्यार्थी संगीताचा कोर्स करू शकतो, इतकी फ्लेक्सिबिलिटी आहे. शिकण्याची गती आपण ठरवू शकतो. आणि सगळ्यात भारी म्हणजे मिळवलेले क्रेडिट्स एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर पण करता येतात. त्यामुळे शिक्षण अर्धवट सुटण्याचा धोका कमी होतो. चला आता जरा टेक्नॉलॉजीकडे वळूया. काळ बदललाय आणि मूल्यांकनाची पद्धतही बदलतीये. आपण आता कागद पेनच्या जमान्यातून डिजिटल युगात आलो आहोत आणि हा बदल खूप मोठा आहे. विचार करा, हा बदल किती वेगाने झालाय.
फक्त एक आकडा सांगतो. 2015-16 साली अमेरिकेत 3री ते 8वीच्या बहुतांश परीक्षा पहिल्यांदाच कम्प्युटरवर घेण्यात आल्या. म्हणजे एका वर्षात किती मोठा बदल झाला. यावरूनच कळतं की कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग किती झपाट्याने नॉर्मल झाला आहे. तर ही संगणक आधारित चाचणी किंवा CBT म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत ही अशी परीक्षा पद्धत आहे जिथे उत्तरं कम्प्युटरवर नोंदवली जातात आणि तपासलीही जातात. यामुळे संपूर्ण प्रक्रिया खूप जलद, अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह बनते. अर्थात प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजीसोबत फायदे आणि आव्हानं दोन्ही येतात. CBTचं पण तसंच आहे. फायदे काय आहेत? तर प्रशासन सोपं होतं, निकाल लगेच लागतो, खर्च कमी होतो आणि कॉपीसारखे प्रकार टाळता येतात. पण आव्हानंही आहेत. यासाठी मजबूत टेक्नॉलॉजी लागते, इंटरनेट लागतं. शिवाय कम्प्युटरवर दिलेली टेस्ट आणि पेपरवर दिलेली टेस्ट सारखीच आहे का हे सिद्ध करावं लागतं आणि खूप जण एकाच वेळी लॉग इन झाले तर सिस्टम क्रॅश होण्याचा धोका असतो. आत्तापर्यंत आपण पाहिलं की मूल्यांकन म्हणजे काय आणि ते कसं केलं जातं. पण भविष्यकाळात काय? चला आपल्या शेवटच्या भागात मूल्यांकनाच्या जगात काय नवीन आणि इनोव्हेटिव्ह गोष्टी घडत आहेत त्यावर एक नजर टाकूया. यातली पहिली इनोव्हेशन आहे असेसमेंट रुब्रिक्स. रुब्रिक म्हणजे काय? तर एक प्रकारचं कोष्टक, ज्यात आधी स्पष्ट लिहिलेलं असतं की A ग्रेड मिळवण्यासाठी काय करायला हवं, B ग्रेडसाठी काय अपेक्षित आहे वगैरे. यामुळे तपासणाऱ्याच्या मनात गोंधळ राहत नाही आणि सगळी प्रक्रिया एकदम पारदर्शक होते. पुढची गोष्ट आहे पोर्टफोलिओ. हे म्हणजे विद्यार्थ्याच्या कामाची एक डिजिटल फाईलच समजा. वर्षभरात केलेले प्रोजेक्ट्स, असाइनमेंट्स, प्रेझेंटेशन्स सगळं काही ह्यात एका ठिकाणी जमा केलं जातं. यामुळे फक्त फायनल परीक्षेचे मार्क नाही, तर विद्यार्थ्याचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास दिसतो. आणि हो, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIला कसे विसरू शकतो? आजकाल AIमुळे ऑनलाईन परीक्षांवर नजर ठेवणं म्हणजेच रिमोट प्रॉक्टरिंग सोपं झाले आहे. एवढंच नाही तर कम्प्युटर स्क्रीनवर लिहिलेल्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठीही AIचा वापर होतोय. यामुळे वेळ वाचतो आणि सगळी प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनते. तर आज आपण पाहिलं की मूल्यांकन प्रणाली ही काही थांबलेली गोष्ट नाहीये. ती टेक्नॉलॉजीसोबत सतत बदलतीये, विकसित होतीये. पण ह्या सगळ्या बदलांमध्ये एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की भविष्यात आपण फक्त पाठांतर किंवा माहिती नाही तर खरं शिकणं, खरी समज कशी मोजणार? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच आजच्या शिक्षण व्यवस्थेपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे.